चला जाणूया नदीला उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी येथील नद्यांचे वाहून जाणारे पाणी लोकसहभागातून अडवावे लागेल, असे प्रतिपादन जागतिक दुष्काळ आणि पूर नियंत्रण आयोगाचे अध्यक्ष तथा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह राणा यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित एकदिवसीय पाणी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, सरपंच भास्करराव पेरे पाटील, चला जाणूया नदीला उपक्रमाचे सदस्य तथा उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर राजेंद्र कदम, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राणा म्हणाले, नदीला समजून घेऊन प्रदूषणावर मात करण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. नदीवरील अतिक्रमणामुळे आणि नदीमध्ये टाकण्यात येणाऱ्या मानवनिर्मित भरमसाठ कचऱ्यामुळे त्यांचा मूळ प्रवाह बाधित होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रचंड पूर तर पावसाळा संपताच अल्पावधीतच दुष्काळाचा सामना करावा लागतो. जगामध्ये सगळीकडे शहरीकरण वाढलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातील नद्यांची सीमा तपासून घेऊन त्या अतिक्रमण मुक्त करण्यासाठी त्यांचे आरेखन करणं आवश्यक आहे. या कामी जिल्हाधिकारी श्री गोयल यांनी उपविभागीय अधिकारी यांना या कामी लक्ष घालण्याच्या सूचना देण्याबाबत विनंती केली आहे. तसेच शहर नजीक असलेल्या नदींमध्ये उद्योगधंद्यांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट सोडलं जात असल्यामुळे त्या प्रदूषित होत आहेत. यातून नागरिकांचे आणि नदीचे आरोग्य धोक्यात येतं, असंही श्री राणा यांनी यावेळी म्हटलंय. पाण्याची धूप थांबवण्यासाठी वृक्षारोपण करणं आवश्यक असून ओढे, नाले, तलाव, नदी आदी जलपरिसंस्थांवर झालेले मानवी अतिक्रमणही याला कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलंय. अशा परिसंस्था अतिक्रमण मुक्त केल्यास त्या भागाला अगदी सहजरित्या पूर आणि दुष्काळमुक्ती करता येऊ शकतं, असं जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी सांगितलंय.